बहुत बड़ा मामला है और इसको जल्दी से जल्द इससे हटने नहीं दिया जाएगा। मतलब संसद की प्रक्रिया जो है त्यांच्या विरोधामध्ये आता हे आंदोलन सुरू आहे। संसदेतले आपण हे दृश्य पाहतोय। खरं तर पावसाळी अधिवेशनाचा हा दिवस आपण पाहतोय। संसदेमध्ये आपण पाहतोय की अमित शहा यांच्या विरोधामध्ये आता हे निदर्शने करण्यात येत आहेत। अमित शहा जवाब दो अशा प्रकारचे पोस्टर्स हातामध्ये घेऊन आता इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या बाहेर आंदोलन करतायत। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। प्रियंका गांधी या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। काँग्रेसचे इतरही खासदार आहेत। यापूर्वी सुद्धा मागच्या 2 आठवड्यापासून आपण पाहतोय अधिवेशनामध्ये गदारोळ सुरू आहे। अमित शहा यांच्या विरोधात त्यांचा राजीनामा सुद्धा मागण्यात आलेला होता। नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी सुद्धा विरोधकांची मागणी होती आणि तीच मागणी जोर लावून धरत आता पुन्हा एकदा आपण पाहतोय संसदेच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे। अमित शहा जवाब दो अशा प्रकारचे बॅनर्स, अशा प्रकारचे पोस्टर्स हातामध्ये घेऊन आता हे विरोधक आंदोलन करतायत। खरं तर नीट परीक्षेचा महाघोटाळा झाला, त्यानंतर जेनझीचं आंदोलन झालं राजधानी दिल्लीमध्ये। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती युवकांचं वादळ पाहायला मिळालं। त्या ठिकाणी त्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात युवकांचा देशभरातून प्रतिसाद होता। अनेक युवक त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र त्या मोर्चाच्या दरम्यान चलो संसद असा एल्गार ज्यावेळेस पुकारण्यात आला त्यानंतर मात्र हे आंदोलन चिघळलं। पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांडा फोडण्यात आला। काही ठिकाणी पोलिसांवरती सुद्धा दगडफेक झाल्याचे आरोप झालेले आहेत। मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांवरती ज्या अमानुष पद्धतीने लाठीचार्ज झाला त्या संदर्भात त्याचा निषेध करत अनेक वेळा आता काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा इतरही पक्षांच्या माध्यमातून आंदोलनं करण्यात आली आणि त्यानंतर आता अमित शहा यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी वारंवार विरोधकांच्या माध्यमातून करण्यात आली आणि या लाठीचार्जचा निषेध करत अमित शहा जवाब दो अशा प्रकारचे पोस्टर्स हातामध्ये घेऊन आता काँग्रेसचे खासदार आणि इंडिया आघाडीचे खासदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत। संसदेमध्ये हे आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी प्रियंका गांधी या सुद्धा उपस्थित आहेत। संसद भवन परिसरातून आपण हे दृश्य पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।